जय आला. आई काय रे, कशी आहेस? कसा आहेस? पाया पडतो. असू दे असू दे बाबा. राहू दे. काय रे, मुंबईत रिक्षा नाहीत का? मुंबईत पैशाची फॅक्टरी आहे? अहो त्यांनी गाडी आणली आहे ना. चल बाळ चला. बाळ कसा आहेस? किती बारीक झालायस रे. जेवणाचे हाल होत आहेत ना? नाही ग आई. आता काळजी करू नकोस हा. मी आले ना, आता चांगलं चुंगलं करून खायला घालीन तुला. अहो तुम्ही शांत का बसलाय? बोला ना त्याच्याशी. गावचं सगळं सोडून बोंबलत इथं मुंबईत आलायस. 2 वेळचं गिळण्या इतकं तरी कमवतोस का रे? नंदी बैलासारखी मान काय डोलवतोयस? तोंडाने बोल ना काय ते. अहो काय चाललंय तुमचं? रागारागात काय बोलताय? किती दिवसांनी भेटतोय पोर आपल्याला. त्याची विचारपूस करायची सोडून काय चाललंय तुमचं? झालं. आम्ही काय बोललो की मिरच्या झोमतात सगळ्यांना. जय, अरे केव्हाचा फोन वाजतोय तुझा? उचल ना. हो. कुठे मेलायस रे? किती कॉल करतोय? आई बाबांना घ्यायला आलोय. आले पण आई बाबा? हो. बरं ठीक आहे, शिवानीच्या घरी ये पटकन. वेडा झालाय काय? अरे ईशाचा ऍक्सिडेंट झालाय, लगेच निघ. काय ऍक्सिडेंट? कधी? कुठे तुम्ही आता? शिवानीकडे रे बाबा, तू ये आधी. बरं बरं ठीक आहे. जय, कुणाचा ऍक्सिडेंट झाला रे? आई. अरे कुण्या मसण्याचा फोन होता, बोलशील की नाही? अहो तुम्ही जरा शांत बसा ना. जय जय. आई आई ईशाचा ऍक्सिडेंट झालाय. हं? ही ईशा कोण? ठीक आहे, तू शांत हो आणि मला नीट सांग. हा, कुणाचा ऍक्सिडेंट झालाय, कुठं लागले, काय लागले आणि ही ईशा कोण? ईशा माझी मैत्रीण आहे. मैत्रीण म्हणजे? कळलं मला. तुमच्या भाषेत काय म्हणतात मला माहित नाही, पण आमच्या भाषेत सांगायचं झालं तर होणारी बायको. तू पण त्याच्याबरोबर? तुम्ही जरा शांत बसा, मी बोलते ना त्याच्याशी. जय. आई आय एम सॉरी. मला खरं तर आधी सांगायला हवं होतं तुम्हाला, पण. गाडी बाजूला घे. बाबा. गाडी बाजूला घे. बाबा तू गप्पा बस. बाजूला घे, बाजूला घे गाडी. बाबा सॉरी बाबा. गाडी बाजूला घे. काय करताय? खाली उतर आधी. तू खाली उतर. बाबा बाबा आय एम सॉरी. आत्ता माफ्या मागताय? शेण खात होता तेव्हा नाही सुचलं हे? अहो तुम्ही जरा शांत व्हा ना. जे काय बोलायचं ते गाडीत बसून बोलूया ना आपण. हा असा रस्त्यावर गोंधळ नकोय. वा, आम्ही गोंधळ घालतोय? या मुलाने एवढे पराक्रम करून ठेवले, त्याचं काय नाही? आम्हालाच बोला तुम्ही. वा. अहो तुम्ही शांत व्हा. हा, आधी गाडीत बसा बरं. आधी त्या मुलीला किती लागले, काय लागले ते बघून तरी घेऊ आपण, मग पुढचं बोलू ना. पुढचं काही एक बोलायची गरज नाहीये. ही असली थेर करायला पाठवलं होतं का रे मुंबईत? हा, तरी कोकलून कोकलून सांगत होतो मी, नको पाठवू नको पाठवू, पण नाही. माझा झालं केवढा इंजिनियर झालाय, तो काय दुकान चालवायला बसेल काय? पाठवलंस ना त्याला. काय झालं? झालं समाधान? झालं मनासारखं का? कोण कुठली मुलगी पसंत केली आहे ने आणि आम्ही ती बघायला जायचं? अरे कुळ जात पत्रिका काही आहे की नाही? हा, बघायचं की नाही काही? आणि हो, हिंदूच आहे ना ती, की आता घर पण पाठवायला निघालायस? थोडं शांत व्हा ना तुम्ही. मी तुम्हाला सांगितलं नव्हतं कारण मला माहित होतं तुम्ही आरडाओरडा करणार, तमाशा करणार म्हणून. मी तमाशा करतोय? मी? अरे तू जे काय चालवलंयस ना त्याला तमाशा म्हणतात, समजलं? तू एक शब्द बोलायचा नाहीस. सामान घ्यायचं आणि आता माझ्यावर निघायचं. निघायचं माझ्या बरोबर. बाबा बाबा थांबा ना. ज्या मुलीवर माझं प्रेम आहे त्या मुलीचा अपघात झालाय. तुम्हाला मला बोलायचं आहे ना, ओरडायचं आहे ना, मग आपण बोलूया ना नंतर.
पण आता मला तिथे जाणं गरजेचं आहे. आणि बाबा, मला लग्न करायचंय त्या मुलीसोबत. हे फक्त लक्षात असू द्या. आई, मी येतो. थांब, कुठे चाललायस? दुसरी गाडी करूनच जाणार ना तू? काही नको, याच गाडीने जाऊ आपण. अगं, तुम्ही शांत बसा. हे बघा, तुम्ही शांत व्हा, गाडीत बसा. हा, मी अजिबात या त्या गाडीत बसणार मुलीला- नाहीये. मी काय सांगते, तुम्ही शांत व्हा, गाडीत बसा. त्या मुलीला किती लागले, काय लागले ते बघू आपण. मग ठरवू ना, जाऊ ना. तुम्ही आता बोलायचे मी नाही. गाडीत बसणार तुम्ही नाहीये. गाडीत बसा म्हणते ना. अगं- चला गाडीत बसा आधी. हे तू- चला चला म्हणते ना. जय, चल गाडीत बैस. अहो, मी कुठेही येणार नाहीये, आधीच सांगतोय. तुम्ही जा, निस्तरा आणि या परत इथे. मला त्या मुलीचं तोंडही पाहायचं नाहीये. मी काय सांगते, हां, शांतपणे ऐका. तुम्हाला डायबिटीस आहे, तुम्ही बाथरूमला पण जाऊन या. आपण त्या मुलीला भेटू आणि 2 मिनिटातच निघू ना. मी मेलो तरी कुठेही येणार अहो. नाहीये. ठीक आहे, थांबा तुम्ही इथंच. पण सावली बघून बसा बरं का. मी लगेच येते. माझं मी बघतो, तुम्ही जा. कुठे आहे? इथे या या. हां, नमस्कार अरे करतो. असू दे असू दे असू दे, असू दे. या बाजूला जा. हां, निशा, जय, अगं कसं झालं हे? ऍक्सिडेंट कसा झाला पण? ऍक्सिडेंट? अगं अगं, उठू नकोस, बसून राहा. बसा ना. हां, आई, ही ईशा. ईशा, आई. आणि ही शिवानी. फार दुखते का? नाही, म्हणजे मुकामार आहे थोडा. अगं पण तुझा ऍक्सिडेंट झाला कसा? ऍक्सिडेंट? जिन्यावरून घसरून पडली ती. तुला कोण बोललं? आई, तुम्ही बोला, मी आलोच. साल्या, अरे तिथे ना छोटा मेंदू असतो. मेंदू आहे का तुला? तू काय सांगितलंस मला? काय सांगितलं? तिचा ऍक्सिडेंट झालाय म्हणून. अमो, अरे जिन्यावरून पडले ती फक्त. केवढं लागलं तिला. आता मी ना वेगळं झोन मध्ये म्हणून, नाहीतर तुला ऍक्सिडेंटचा अर्थ सांगितला असता. ऐक, बाबा आहेत खाली, त्यांच्या बाजूला जाऊन उभं राहा. लक्ष ठेव त्यांच्यावर. डोंट वरी, आय विल हँडल दिस केस. फक्त बाजूला जाऊन उभा राहा, अति शानपणा करू नकोस. बापाला, हा? तुझ्या बाबांना मी हँडल करतो. तुझा लवकर जा. हॅलो काका. मी जयचा मित्र श्रेयस. तुम्ही काही घेणार काका? चहा किंवा हे? दोघं मिळून चहा घेऊ.
एक एक कप किंवा कॉफी, गरम दूध, ज्यूस, मग ऊसाचा रस इथे छान मिळतो, मस्त मिळतो. स्पेशालिटी आहे त्यांची. कानिपनाथ रसवंती गृह. थंडगार, डोकं सुद्धा गार गार. कधीपासून सुरू आहे? 2 वर्ष आली. आधी तिथे मटणाचं शॉप होतं, मग त्याचा मटणातला रस संपला, मग त्याने ऊसाचा रस काढायला सुरुवात केली. असा बनवतो. ओ काका, जय आणि ईशाबद्दल विचारत असाल तर ते हे आत्ताच काही दिवस झाले, जास्त नाही. मूर्ख समजता तुम्ही आम्हाला? नाही, तसं काय नाही काका, तसं काय नाही. हे फार तर फार महिना झाला, जास्त दिवस नाही काय. मुलीला बरं होऊ दे, हां. मग बघतो मी याला. बरं, ज्या मुलीचा ॲक्सिडेंट झालाय ते हातापायाने धड आहे की? हो काका, आहे धड आहे, पण फ्रॅक्चर आहे. 10-15 दिवस जातील म्हणाले डॉक्टर म्हणाले. तिचे आई बाबा आहेत का घरी? हो, पण त्यांच्या घरी. हं? म्हणजे हे घर तिचं नाही ना, हे आमच्या मैत्रिणीचं घर आहे, शिवानीचं. म्हणजे ती तिच्या आई बाबांसोबत राहत नाही तर? नाही, जय सोबत राहते. जय सोबत ती राहते, मी राहतो, शिवानी राहते. आम्ही सध्या सगळे एकत्र राहतोय. ऑफिसच्या प्रोजेक्टवर काम सुरू आहे ना काका, त्यामुळे आम्ही सगळे एकत्र राहतोय. काका, मी येतो 5 मिनिटात जरा. येते मी आता. कसलीही काळजी करू नकोस, कसलेही टेन्शन घेऊ नकोस. जयच्या बाबांशी बोलेन मी. तुझी काळजी घे, स्वतःला जप. आई, ॲक्च्युली मी एवढं टेन्शन घेत नाही हो, पण ना जय पटकन पॅनिक होतो. हळवा आहे ना, त्याच्याशी बोलून घ्या एकदा. ठीक आहे, त्यालाही समजावून सांगेन. चल, लक्ष द्या. हा हो आई. चक्का, तुझ्या बाबांनी तोंडचं पाणी पळवलं यार माझ्या. कसा कोरडा पडला म्हणून आलो वर. तुझा मी इथे बसतो. मी येतो आईला सोडून. चल चल, येते. अहो, मी काय म्हणते, तू माझ्यासोबत येणार आहेस हं? की याच्याबरोबर राहणार आहेस? असं काय करताय? 4 दिवस जयकडे राहण्यासाठी चालू ना आपण. ज्या कामासाठी आपण आलो होतो ना, ते काम तुमच्या चिरंजीवाने आधीच केलंय. आता इथे थांबून काय उपयोग आहे? बाबा, तू एक शब्द बोलू नकोस. एक शब्द बोलू नकोस. इथलं काय ते निस्तर आणि गावाला ये. मुंबईत राहायची काही एक गरज नाहीये. चल ग. मी येतो सोडायला. आम्ही आमचे जाऊ. आयुष्यभर एकत्र प्रवास केलाय, यापुढे करू. तुझं काय ते ठरव आणि ये. नको काळजी करूस. त्यांचा स्वभाव माहिती आहे ना तुला.
हं? एकदम सगळं पटकन असं समोर आलं लगेच मान्य करणार नाहीत ते. थोडा वेळ घेऊ दे त्यांना. हं? तू ईशाकडे लक्ष दे. मी आहे बाबांसोबत. काळजी घे. हं? हो